नमस्कार. मी अण्णासाहेब शेलार. प्रथम मी आपल्या श्रीगोंदा नगरीतील सर्व मतदार बंधू भगिनींचं अंतःकरणापासून स्वागत करतो. आपल्या शहराचं ग्रामदैवत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी उद्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही ठेवलेला आहे. त्या शुभारंभासाठी आपण या ठिकाणी उद्या ठीक 5 वाजता ऑफिसपासून एक रॅलीचं नियोजन करीत आहे. ते करीत असताना मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनी, कार्यकर्ते, नेते मंडळी आम्ही सर्वजण हजर राहणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कार्यालयापासून ज्योतपुरी मारुती चौकापासून तर आपल्या सिद्धार्थनगर तिथून अण्णाभाऊ साठे चौक, बसस्टँड आणि बसस्टँडमधून आपण तिथं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापासून आपण काळकाई चौकातून त्या ठिकाणी मोहम्मदभाऊच्या पटांगणामध्ये येऊन सभेचं नियोजन करीत आहे. आज समोरच्या पॅनेलमधले उमेदवार एकामेकीविषयी विकासाच्या गप्पा आणतात, पण 10-10 वर्षे त्यांच्याकडे असणारी नगरपालिका आणि त्यांच्या ताब्यात असणारा तालुका, ह्या तालुक्याची अवस्था अत्यंत एकदम दयनीय अवस्था या शहराची होऊन बसलेली आहे. निवडणूक म्हणजे चंगळवाद हा एक श्रीगोंदा शहरातल्या लोकांना कळून दिलेला आहे. पण माझी सर्व जनतेला आणि श्रीगोंदा शहरातल्या सगळ्या सुज्ञ मतदार बंधू भगिनी, व्यापारी, दुकानदार सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे. एक शहराचा विकास करायचा असेल तर तुम्हाला एक चांगला निर्णय घ्यावा लागेल. एक तुमची भूमिका, तुमचं मन, तुमचं मत हे विचारपूर्वक तुम्ही योग्य ठिकाणी टाकलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल जो राष्ट्रवादी उभा केला आहे. देशाचे, राज्याचे अर्थमंत्री असणारे अजितदादा, त्यांच्याकडे कामाचं व्हिजन आहे, कामाचं नियोजन आहे, क्वालिटीचं काम त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून अजितदादा या ठिकाणी अर्थमंत्री असल्यामुळं ते निश्चितपणे आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी आपल्या नगरसेवकांना आम्हाला देतील आणि त्याचा उपयोग संपूर्ण शहरामध्ये कसा होईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पण उद्याच्या 2 तारखेला निश्चितपणे तुम्हाला खात्री देतो की राष्ट्रवादी पार्टीचा पॅनेल पूर्णची पूर्ण आमची सीटं त्या ठिकाणी निवडून येतील. अध्यक्ष हे चांगल्या मताने निवडून येतील. कारण तुम्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती, आपण सर्वांनी राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावरती बटन दाबा आणि उद्याच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहा. ही